ऋषी सर, मी मगापासून बघतोय तुम्हाला काहीतरी वेगळंच माझ्या संग बोलायचंय. काय बोलायचंय? नाही, असं काही स्पेसिफिक काही नाही. हे कुल्फी मला खूप आवडते ग लहानपणापासून. पण आईचा खूप ओरडा खाल्लाय मी. मला खायला वेळ लागायचा ना, मग ती कुल्फी गळायची, कपडे खराब व्हायचे, म्हणून ओरडा खाल्लाय. मग मला असं वाटतंय आज बी आईचा तुम्हाला ओरडा खायला लागतोय. का? हो ते बघा. अरे आओ. रे 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 रे. रुमाल द्या, रुमाल द्या. अरे रे रे. खरंच तुमच्यात आणि नाहीशात फक्त वयाचाच फरक आहे बघा. पण हे काय मला पटलेलं नाही हा कमळे. काय? तू खातच नाहीयेस कुल्फी. तुम्ही तर कुठं खाताय? अहो खावा की. हा हा हो. तू का नाही खाते? अहो तुम्हाला म्हणलं की नाही, आता जोवर मी गावाकडे जाऊन आबांच्या हातचा पेढा खात नाही तोवर मला गोडाचं काही, मला तर जेवायचं बी नाही. तुम्ही खावा, माझ्याकडनं तुम्हाला ट्रीट. नाही मग तू जेवणार नाही असं काही करू नकोस. आणि ट्रीटचा काय संबंध? अहो सर, तुम्ही मला एवढं गाईड केलं परीक्षेत, म्हणून तर एवढं चांगलं मार्क मिळालं की नाही, म्हणून ही ट्रीट. मी तुला गाईड केलं त्याचा तुला फायदा झाला ना. तसा नवीन जे आता फ्रेशर स्टुडंट्स येतील त्यांनाही फायदा व्हायला पाहिजे. सो मला असं वाटतं की तू त्यांना प्रोत्साहन द्यावंस, त्यांना गाईड करावंस. तर तू असं कर, तू कॉलेजला आधी ते आपण ते करून घेऊया, नंतर जाऊयात ना गावाला. अहो त्याचं काय एवढं सर, आता नवीन ऍडमिशन होतील तेव्हा परत कॉलेज सुरू होईल, तेव्हा त्यांच्या संग बोलता येईल की. आता तर मला गावाकडे जायलाच लागतंय. बंड्या म्हणाला ना की ते बसचं नाही होते मॅनेज. बंड्या कुठं गेलाय हो? हे बघा आली दोघं बी. हे कुठं उतरा? हा, हे तर भारीच आहे की. आम्हाला सोडून आईस्क्रीम खायलाय वय. आता मी तर 2 खाणार. बड्या चल. ओ दादा 2 द्या. हे बघ मी काय सांगतोय ते ऐकून घे कमी. ते जे मी आता म्हणालो ना मुलांना प्रोत्साहन देण्याबद्दल, ती गोष्ट लक्षात ठेव. अहो फोन येतोय. हो. ऋषी सर, आता मला असं वाटतंय तुम्ही घरला जावा, नंतर खरंच तुमची आई ओरडल आज तुम्हाला. नाही हो, मी निघतो. तुम्ही खावा की ते. अहो सांडायला लागलंय. हो. ते मुलांना प्रोत्साहन द्यायचं ते लक्षात ठेव. आणि पुढच्या 2-4 दिवसात मी तुझी सोय करेन गावी जायची. ठीक आहे? तेवढा जरा धीर धर फक्त. तू काही करू नको, मी सोय करेन. ओके? ओ गॉड, ती फर्स्ट आली आणि मी फेल झाली. आय कांट बिलीव्ह दिस गॉड. माझ्यासोबत हे का होतंय? आणि हे सगळं त्या रिशने केलंय. अनु प्लीज शांत हो ना. एक काम कर ना, तू हे वेफर्स खा आणि हे कोल्ड ड्रिंक पी मस्तपैकी आणि रिलॅक्स राहा. चल. तुला मला द्यायचंच आहे ना, तर एक काम कर, हे चिप्स किंवा कोक नको देऊ. अगं दारू नाही तर पॉइझन दे. काय पॉइझन? अगं असं सुसाईडचा विचार नको करूस. तू वेडी झालीस का? वेडी तू झाली आहे का? मी सुसाईड नाही करणार आहे. ती दारू नाही तर पॉइझन ना, त्या गावच्या तोंडात घाल. अनिका लिसन, मला एक पहिलं सांग, तू एवढा स्ट्रेस का घेतेस? आणि मी काय म्हणते, ऋषीला आवडत असेल कमळी, पण नयनताराला आवडते का? नाही ना. अगं नयनतारा त्या कमळीचा प्रचंड तिरस्कार करते. प्रचंड. अगं ते आधी होतं, आता ती फर्स्ट आली आहे. हू नोस, त्या तारापाराने तिला ऍक्सेप्ट केलं तर मी काय करू? अगं असं काहीच नाही होणार आहे, तुला कळतंय का? ओके, आणि असं झालंच ना तर आपण आहोत ना नयनताराला भडकवायला. आपण मला आठवलं ही ग्रॅनी आजी आता कुठे आहे? कुठे कुठे? ती एका मिशनवर गेली. मिशन? ती ज्या मिशनवर गेली आहे ते पूर्ण झालंय की नाही? पूर्ण झालंच असणार. ते मिशन पूर्ण व्हायलाच हवं. बोला, नेमकं काय झालं होतं? मोठ्या साहेबांनी सांगितलं म्हणून मी त्यांना घेऊन फिरायला घेऊन गेलो होतो. अरे मग अन्नपूर्णा मॅडमला का नाही सांगितलंस? मॅडम झोपल्या होत्या. मी त्यांना आवाज दिला पण त्या उठल्याच नाहीत. पुढे काय झालं? अपघात कसा झाला?
मी साहेबांना घेऊन रस्त्याच्या कडेने चाललो होतो. तिथे उतार होता. मी साहेबांना पाणी आणण्यासाठी गेलो आणि अचानक व्हीलचेअर उतारावरून पुढे गेली. मी पकडायला धावलो, पण तेवढ्यात अचानक गाडीने धडक दिली. आणि तो गाडीवाला पळून गेला. मला उडवलं असतं तरी चाललं असतं, पण विनाकारण त्या देव माणसावर संकट आलं. अरे मग फोन करून सांगितलं का नाहीस? साहेब माझ्याकडे फोन नाही आहे. इथे हॉस्पिटलमध्ये आल्यावर इथूनच फोन केला. तू दिलेल्या माहितीवरून त्या गाडीचा शोध घेतो आम्ही. डॉक्टर कसे आहेत ते? बरे आहेत ना? पुढचे 48 तास खूप क्रिटिकल आहेत. आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण काही सांगता येणार नाही. म्हणजे आई, राजू, आई तुळजा भवानी, वाचव यांना. कामिनी मॅडमचा डाव यावेळी वाया जाणार नाही. मी त्या म्हाताऱ्याची नाडी बंद पडल्याची खात्री करूनच त्याला इथं घेऊन आलोय. आता काही झालं तरी म्हातारा काही वाचणार नाही. कमळे, एवढा लेट आजीसनी भेटायला आलोय, त्यासनी चालेल ना? म्हणजे मगाशी मी आजींसंग बोललो तेव्हा त्यांचा आवाज वेगळाच वाटला बघ. आणि तसं बी आता सकाळचं आपण निघून गेलो गावाकडं, केव्हा भेटणार आपण त्यांना? तो आत्ताच भेटून घेऊ सगळ्याच. चल आजी. राजन काका, आजी काय अगं कुठं गेली सगळी? कमळे, आजींच्या खोलीत जाऊन बघायचं काय? ए गावछाप, काय ग लाज नाही ना तुम्हाला? कधी आमच्या घरात येतात तोंड वर करून. धर्मशाळा वाटली? आम्ही गावाकडे निघालोय म्हणून आजींना भेटायला आलो. ए, माझ्या आजीशी तुझा काय संबंध? आमची रिलेटिव्ह आहे तू, नाही ना? आणि मला कळत नाही ही सतत काय येते इथे. हिला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? आजी नाही. निघा. मॉम, मला आत्ता रिअलाइज झालं ग. काय? ही रिझल्ट मध्ये हिने टॉप केलाय ते ही सांगायला आली असेल आजीला. म्हणजे काय होईल? आजी खुश होईल, हिला बक्षीस देईल. हेच ते इंटेन्शन आहे या भिकारडीचं. आपल्या महाजनांच्या पैशांवर जगते ही फुकटी. ए अनिका, तुमच्या डोसक्यात सतत कारस्थानं सुरू असतात की नाही, म्हणून ही तुमच्या डोसक्यातली घाण. आम्ही इथं स्वच्छ मनानं आलोय आजींना भेटायला. हो झालं? तो दरवाजा. निघा. आजी नाहीये. मला तुमच्यावर विश्वास नाही, मी खोलीत जाऊन बघतो. ए, काय तुला धक्के मारून बाहेर काढू आता? ए कमळे, जाऊन दे, सोड. कुठे यांच्या तोंडाला लागत बसलीस? आपण आल्यावर भेटू आजीसनी. चल निघ, चल. अच्छा, काय समजतात ग या दोघी स्वतःला? नुसतं आजींना भेटायचं एवढंच म्हणलं होतं की नाही आपण? जाऊन दे, ती माकडीन तसलीच आहे. आपण परत आलो की जाऊया की भेटायला आजीस? नाही निघली. मला आजींना भेटल्याशिवाय काय चैन पडायचं नाही. असं कसं होईल ग? राजन काका बी घरी नाहीत, आजी बी घरी नाहीत. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय बघ.